जय भीम. मी सुशील सुरेश देठे, वार्ड क्रमांक 7मधून अनुसूचित जाती या विभागातनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाकडनं उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि उमेदवारी अर्ज भरून मी या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत आहोत. आज तागायत ज्या गोष्टी ज्या घडल्या नाही विकास कामानिमित्त त्या घडवण्याच्या हेतूने मी आज या ठिकाणी उभा आहे. माझ्या संग माझी देठे भावकी आहे आणि जे नाही आहेत त्यांनासुद्धा मी आदरांजली देऊन त्यांचा पण कुठंतरी एक हे सहभाग असावा आणि त्यांच्या कुटुंबांनी माझ्यासाठी जे सहकार्य करावं हे माझी देठे भावकीला हाक आहे आणि देठे भावकीनी माझ्या पाठीशी उभं राहावं हा माझा एक चांगला हेतू आहे की 100% निवडून जाण्याची माझी गॅरंटी आहे. आणि माझी विकास कामं सांगायची जर ठरलं तर आता काय कधीच कोणता उमेदवार या ठिकाणी निवडून आल्यानंतर आला नाही. मी या देठे वस्तीतलंच आहे. या देठे वस्तीतली रस्त्याची कामं असो, गटाराची कामं असो किंवा स्वच्छते संदर्भात असन किंवा ह्या आमच्या भावकीमधले जे काही कर्मचारी आहेत नगरपंचायतीमध्ये काम करतात त्यांना ऊन वारा पाऊस ह्यापासून पावसाळ्यामध्ये रेनकोट, त्यांची आरोग्य तपासणी, त्यांना ज्या लागणाऱ्या मूलभूत सुखसुविधा आहे यासाठी सुद्धा मी थोडंसं लक्ष केंद्रित करणार आहे. थोडंसं म्हणण्यापेक्षा जास्त का तर ते पण माझे सगळे सोयरे आहेत. माझा जो उद्देश आहे मी नावासाठी नाही किंवा कशा ह्याच्यासाठी नाही आहे, पैशासाठी नाही गेलेलो या पक्षामध्ये किंवा काय नाही. मला फक्त माझा एवढाच उद्देश आहे की समाजसेवा आणि समाजसेवा कशी करावी हे दाखवून देण्यासाठी मी या ठिकाणी आहे. पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, आठवले साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, गणेश कसबे साहेबांनी विश्वास ठेवलेला आहे. त्याच देवानंद भाऊ आहे माझ्या संघ पाठीशी, फकीर भाऊ आहेत, प्रकाश भाऊ आहेत, वस्तीतून बरेचशी मंडळी आहेत की ज्यांनी मला सहकार्य केलेलं आहे, उभं राहण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे. ह्या एकंदरीत 100% निवडून येऊ असं मला तर खात्री आहे. माझी भावकी पण आहे. पण गॅस सिलेंडरच्या चिन्हापुढं बटन दाबून सर्वांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावं ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि